नमस्कार. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. मंडळी, आठवलं का तुम्हाला की मी आज दिव्या हा श्लोक का म्हटला? तसा आपण संध्याकाळी मुलांना शिकवताना म्हणतच असतो संध्यावंदनामध्ये, पण आज स्पेशली मी का घेतला? कारण आज आहे दीप अमावस्या, म्हणजे दिव्यांची पूजा करायची असते. सगळ्यात आपल्या घरात जितके दिवे असतील, दिव्यांचे प्रकार आजकाल तर इतके निघाले की तुम्हाला काय सांगू. कुबेर दिवा म्हणतात, तो कुठला काय तो ऐश्वर्या रायचा पिक्चर देवदास दिवे निघाले. चांदीच्या समयात आपल्या पारंपरिक आहेतच, निरांजनी आहेतच आणि लामण दिवे आहेतच, पण ह्यांना बाजूला करून सुद्धा वेगवेगळे दिवे निघाले आहेत. आणि आजकाल आपल्या हौशी मैत्रिणी कणकीचे पण दिवे इतके सुंदर सुंदर करतात आणि मग छान पूजा सजावट करून मांडतात आणि मग त्याची इतके सगळे दिवे लावून त्याची छान फुलं वगैरे वाहून पूजा करून मग किती समाधान वाटतं याच्यामध्ये बघा. कारण काय असतं, अमावस्येचा हा शेवटचा दिवस. पहिला दिवस मी तुम्हाला महाकवी कालिदासाचं सांगितलं आणि आजचा दिवस अमावस्या म्हणजे आपला श्रावण महिना चालू होतो म्हणजे सोमवारपासून, आणि रविवारी अमावस्या आहे, त्याला आपण आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणतो. आणि आषाढ महिन्यामध्ये म्हणजे त्याचं एक सायंटिफिक कारण हे पण हेच आहे की आपल्या घरात जितके दिवे आहेत तितके दिवे सगळे एकत्र करून त्यांना साफसूफ करून त्यांची आजकालच्या काळामधला मेंटेनन्स हा शब्द वापरू शकतो आपण, की मेंटेनन्स करून ठेवायचा. कारण पावसाळा असतो, जरी लाईट सगळीकडे असले तरी पण लाईटची जाळ चालूच असते. त्यामुळे मग आपले दिवे तत्पर पाहिजे सगळे लावायला, पटकन उठलं आणि लावलं असं व्हायला पाहिजे. म्हणून एक तो प्रयत्न आहे की सगळ्या एकत्र करा बरं दिवे, ना तर मग शोधत राहावं लागतात वेळेवरती. अंधारात आपण शोधू शकत नाही. म्हणून मग एका पाटावर मांडून ते सगळे छान पूजा करून ठेवून द्यायची बाजूला, की मग कधीतरी आपल्याला आठवण येतेच ना की नाही इथे आपण ठेवला होता दिवा, तो दिवा काढू, हा दिवा काढू आणि 4 ठिकाणी लावू. पहिले घरं पण मोठे असायचे, खूप दिवे लागायचे. आणि दिव्याचं तर किती म्हणजे जय जयकार तर सगळ्यांनी केलेलाच आहे. तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय, म्हणजे अंधाररूपी जे अज्ञान आहे, आपलं अज्ञानरूपी अंधार ज्ञानरूपी दिव्याने तुम्ही दूर करा, अशी प्रार्थना आपण देवाजवळ करत असतो. आणि प्रत्येक वेळेस इतकं ज्योती म्हणा, दीपक म्हणा, दीप म्हणा, दिवा म्हणा, आपण त्याला काहीही म्हणू शकतो. आणि एक दिवा तुळशीजवळ लावला की आपण काय म्हणतो, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला विष्णूपाशी आणि माझा नमस्कार सर्व देवांपाशी. म्हणजे बघा, एका दिव्याने किती काम केलं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं की नाही, कुणीतरी माझ्यावरती लक्ष ठेवून आहे आणि कृपा करतंय. तुळशीला दिवा लावणं काही कठीण गोष्ट नाही आहे, पण त्या दिव्याकडे संध्याकाळी तुम्ही बघा, इतकं रमणीय वाटतं की ती तुळससुद्धा खूप सुंदर दिसते अंधारात. ती माझ्या इलेक्ट्रिकच्या दिव्यामध्ये नसते. तुम्ही किती प्रकारचे वेगवेगळे दिवे लावा, पण एक तेलाचा छोटासा दिवा, पणती म्हणतो आपण तिला, मातीची पणती, ती लावली, याने एक उदबत्ती लावली, दिव्याला नमस्कार केला, किती छान वाटतं बघा. आणि मग आपलं पाहून मुलं पण शिकतात ना. आणि संध्याकाळची वेळ कशी असते, दिवसभर सगळे थकलेले असतात, घरात आले की थोडं उत्साही वातावरण वाटलं पाहिजे. म्हणून मग गृहिणी, पहिले कशा गृहिणी घरातच राहायच्या, मग त्या आपल्या तयारी पूर्ण ठेवायच्या की छान छान काही एखादा गोड पदार्थ करून ठेवायच्या. असं 4 महिने असेच जातात बघा, काही ना काही विशेष आहेच प्रत्येक दिवसाचं. तर उद्या आज दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा झाली की काहीतरी गोडधोड करतोच आपण. आता दिव्याचीच आरती आपण काय करणार, आपण हात जोडून तिला नमस्कार करणार. आणि आहे दिव्याची एक कहाणी पण आहे चातुर्मासामध्ये, मला आठवते ती, पण आता मी काही सांगत नाही ती, तर सगळ्यांनाच माहिती आहे. चातुर्मासाच्या कहाणींचं एक पुस्तक मिळतं आणि ते आमच्याकडे रोज वाचलं जायचं. म्हणजे आज काय आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, अशा प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या देवांच्या कहाण्या होत्या त्याच्यामध्ये. दीपा अमावस्या त्यात होतीच, मग श्रावण सोमवार होते, मग मंगळवार होते, सगळ्या देवांची कहाणी आहेच त्याच्यामध्ये. चातुर्मासाच्या कहाण्या म्हटलं की त्याच्यात येतातच सगळ्या. पण दिव्याचं महत्त्व हेच आहे की दिवा इतकं महत्त्वाचं काम करतो. देवाजवळ दिवा लावा तुम्ही, एकदम वातावरण बदलून जातं. समया दोन्हीकडनं असल्या की पूजा केल्याचं एकदम समाधान वाटतं की दोन्हीकडे 2 समय आहेत आणि आपण त्याला नमस्कार केला, छान पूजा झाली हो आज, असं आपण म्हणतो. समयांकडे बघून शांत वाटतं. प्रत्येक दिव्याचं एक
महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे. लांबण दिवा अगदी एक शांततेने जळत राहतो. नंदादीप कमी तेलामध्ये जास्त वेळ जळतो. दिवा जळू दे सारी रात म्हणतो आपण, तसा तो नंदादीप असतो की तुम्ही त्यात एकदा तेल भरून दिलं आणि मोठी वात लांब वातात घालून दिली की तो नंदादीप अगदी मंद मंद तेवत राहतो देवाजवळ. तो विझत नाही, तो आपल्याला दगा देत नाही. तेल संपेस्तोवर तो राहतो आणि त्याचं खालचं तेलाचं भांडं पण मोठंच असतं. आपण त्या हिशोबानेच घेतो की रात्रभर दिवा जळला पाहिजे, मग सकाळी उठलं की आपण पुन्हा तेल टाकू शकतो. ही पद्धत होती जुन्या काळची, कारण लाईटचे दिवे कमी होते, मग देवाजवळ एक दिवा पाहिजे असायचा ना. आणि मग असं करत करत दिव्याचं महत्त्व इतकं वाढलेलं आहे आणि आपण ते विसरायला नाही पाहिजे. योगामध्ये पण कधी कधी दिवा लावून किंवा मेणबत्ती लावून आपण त्याच्याकडे बघून त्राटक करतो. त्या ज्योतीकडे बघून लवकर एकाग्रचित्त होतो आपण आणि त्या ज्योतीच्या खालीवर होण्याप्रमाणे आपल्या मनाचे विचार पण चालू राहतात आणि मग एकदम आपण त्याच्याकडे एकाग्रतेने बघायला लागतो आणि मग आपलं त्राटक लागतं. त्राटक करायची ही सोपी पद्धत आमच्या मॅडमने आम्हाला शिकवली होती बघा. म्हणून दिव्याला कधीच विसरायचं नाही. दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार असं आपण म्हणत राहतो. आणि आपण ही दिव्याची अमावस्या उद्या साजरी करू. आणि एवढं सांगून मी तुम्हाला माझं व्हिडिओ थांबवते. दिव्याचं महत्त्व कसं वाटलं ते बघा आणि मला सांगाल. मी काही खूप विशेष तुम्हाला ज्ञान सांगत नाही, कारण काय होतं, ज्ञान सगळ्यांनाच माहिती असतं. फक्त मी एक आठवण करून देते की आज दीप अमावस्या आहे, आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. म्हणजे मिळतील ती फुलं. आता गृहिणींना कसं खूपच ॲडजस्ट करावं लागतं. आता पाऊस इतक्या दिवसाचा चालू आहे की बाहेर जाणं मुश्किल आहे. मग फुलं, ताजी फुलं मिळतीलच की नाही याची गॅरंटी नाही. फ्रीजमध्ये तुम्ही फुलं भरपूर आणून ठेवा, मग ते शेवंतीचे, गुलाबाचे, झेंडूचे खूप दिवस चालतात. मग तेच पूजा म्हणून वापरायची आणि आपलं समाधान मानायचं. असं करू शकतो आपण. हा आषाढ झाला की मग श्रावण येतो, मग भाद्रपद येतो. आपण चालूच ठेवू आपल्या गप्पा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा.